सातारा शहरात यावर्षी झालेलं 99वं साहित्य संमेलन जे आहे ते रसिक वाचकांच्या उत्स्फूर्त गर्दीनं आणि ग्रंथ खरेदीमुळे दीर्घकाळ चर्चेत राहील. सातारा शहराचा नावलौकिक 7 ताऱ्यांचं शहर असं आहे आणि हे जे शतकपूर्व साहित्य संमेलन झालं, या संमेलनामध्ये अनेक वाचकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले. आपण असं म्हणतो हल्ली नेटचा जमाना आहे, माणसं वाचत नाहीत. पण या नेटच्या जमान्यामध्ये देखील सातारा शहरात झालेल्या संमेलनामध्ये 4 दिवस रसिक वाचकांची अखंड गर्दी होती. शहरातील सारे रस्ते जणू संमेलन स्थळाच्या दिशेनं धावत होते. संमेलन स्थळाला 4ही दिवस दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा गराडा होता. आतापर्यंत झालेल्या 99 साहित्य संमेलनापैकी 4 साहित्य संमेलनं सातारा शहरात झाली. त्यापैकी पहिलं 1905ला रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं. त्यानंतर 1962ला उत्तम वक्ते डॉक्टर काकासाहेब गाडगीळ हे अध्यक्ष होते. तर 1993ला विद्याधर गोखले आणि यावर्षी पानिपतकार विश्वास पाटील हे अध्यक्ष होते. यापैकी 1993च्या साहित्य संमेलनाला देखील मी हजर होतो. त्यावेळेच्या संयोजनापेक्षा यावर्षी अनेक चांगल्या गुणात्मक बाबी आपल्याला बघायला मिळाल्या. आता 32 वर्षापूर्वी जे विद्याधर गोखलेंच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं, त्या संमेलनाच्या तुलनेत यावर्षी अनेक नवे मानदंड निर्माण झाले. म्हणजे उदाहरणार्थ विद्याधर गोखलेंच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेला संमेलन झालं त्यावेळेला परिसंवादासाठी छोटे छोटे मंडप होते आणि बऱ्याच परिसंवादांच्या मंडपामध्ये तुरळक अशा प्रकारची गर्दी असायची. पण यावेळेला सर्व मंडपामध्ये म्हणजे ते कवी संमेलन असेल किंवा पुस्तकांची प्रकाशन असतील किंवा परिसंवादाचे मंडप असतील आणि मुख्य मंडप या 4-5 ठिकाणी सातत्यानं रसिक वाचकांची वाढती गर्दी हे याचं वैशिष्ट्य ठरलं. अर्थात सगळ्याच साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ खरेदीच्या बाबतीमध्ये निरुत्साह ही लेखक प्रकाशकांची नेहमीची तक्रार असते. म्हणजे कराडला जे साहित्य संमेलन झालं ते धुळीनंच गाजलं पुस्तकांच्या पेक्षा. म्हणजे सगळ्या पुस्तकावर धूळ होती. चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये तुलनेनं वाचक जे होते ते कमी होते. मात्र यंदा सातारला जे साहित्य संमेलन झालं त्यामधला पुस्तक प्रदर्शनाचा किंवा ग्रंथ उत्सवाचा जो भाग आहे त्यासाठी उत्तम व्यवस्था होती. एक म्हणजे प्रकाशक वितरक यांच्यासाठी राहण्याची आणि भोजनाची देखील उत्तम सोय होती. म्हणजे अगदी पुण्याला गेली 3 वर्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास NBT मार्फत पुणेकर वाचत आहेत हा जो उपक्रम सुरू आहे त्या धर्तीवरती पुस्तक प्रदर्शनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. अर्थात रचना अशी होती की संमेलनाचं मुख्य मंडप आणि पुस्तक प्रदर्शनाचं ठिकाण हे लांब नव्हतं. तर पुस्तक प्रदर्शनात गेलेला प्रत्येक माणूस मुख्य सभा मंडपात जात असे आणि मुख्य सभा मंडपातून बाहेर पडणारा प्रत्येक माणूस हा पुस्तक प्रदर्शनाच्या रांगाबंद परत येत असे. त्यामुळे जी आवश्यक अशा प्रकारची जवळीकता वाचक आणि पुस्तकासाठी पाहिजे की अशा प्रकारची जवळीकता साधण्यामध्ये ह्या संमेलनाला यश आलं होतं. म्हणजे मुख्य सभा मंडप आणि पुस्तक प्रदर्शन या दोन्ही ठिकाणी सहज अशा प्रकारचा प्रवेश वाचकांना मिळत होता. आणि मग पुस्तक विक्रीचं संयोजन पण चांगलं झालेलं होतं. वाचकांना पुस्तकाशी थेट संपर्क साधता येत होता. ह्याची वातावरण निर्मिती करण्यासाठी संयोजकांनी नेटचा देखील पद्धतशीर वापर केला होता. म्हणजे वाचक खऱ्या अर्थानं सातारचं साहित्य संमेलन जे आहे त्या संमेलनातल्या कार्यक्रमापेक्षा वाचकांचा समृद्ध महोत्सव म्हणून आपल्याला त्याकडे पाहायला लागेल. अर्थात त्याला कारणही आहे. सातारा शहरात यापूर्वी झालेले 3 संमेलनं हे 4थे संमेलन दरवर्षी जानेवारीमध्ये
सातारला मोठा ग्रंथ महोत्सव होतो. त्यामुळे वाचन आणि वाचकांची या शहराला मुळातच एक प्रभावी अशा प्रकारची परंपरा असल्यामुळे वाचन या मुद्द्यावरती 99 जे साहित्य संमेलन आहे सातारचं, पुढच्या वर्षी ते पुण्याला होणार आहे. हे 99 साहित्य संमेलन म्हणजे वाचनाच्या दृष्टिकोनातनं किंवा ग्रंथ वाचकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं बलस्थान ठरलं. म्हणजे आता सातारा शहरातल्या काही परंपरांचा उल्लेख केला. त्यात आणखीन एक सुखद अनुभव असा आला की सातारच्या बस स्टँडवरती सातारा जिल्हा वृत्तपत्र संघटना जी आहे त्यांनी एक स्टँड केलेलं आहे छोटंसं, आणि त्यावरती येणार जाणाऱ्या प्रवाशांना वाचनाची सोय केलेली आहे. आता हे करण्यापाठीमाग आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीला आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. आणि APJ अब्दुल कलाम हे लहानपणी वृत्तपत्र विक्रेते होते, तेव्हा त्यांची वाचन प्रेरणा घेऊन सातारा शहरातल्या छोट्या छोट्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केलेला हा जो प्रयत्न आहे, हा वाचन संस्कृती समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचलण्यासारखा भाग आहे. म्हणजे गेल्या वर्षी ऑक्सफोर्ड विद्यापीठाचा जो शब्द होता वर्ड ऑफ द इयर, तो ब्रेन रॉट होता. म्हणजे ब्रेन रॉट म्हणजे बुद्धिमांद्य. कायमपणे नेटच्या संपर्कात राहिल्यामुळे येणारा थकवा, पण ह्या ब्रेन रॉटचा सकारात्मक आणि प्रभावी वापर करून सातारकरांनी 1995ला आपल्या देशात सुरू झालेलं हे जे नेट आहे, हे वाचन संस्कृतीला मारक नाही तर वाचन संस्कृतीला पूरक असल्याचं सातारच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलं. यावर्षी 400 साहित्यिकांची शहरातल्या नागरिकांनी आपापल्या घरामध्ये राहण्याची सोय देखील केलेली होती. तेव्हा ह्या नेटचा वापर कार्यकर्त्यांचं प्रभावी केलं. वाचकांचं असणारं प्रेम, अर्थात खरं तर सामान्य माणसंच वाचन संस्कृती समृद्ध करतात. काल मी पाहिलं ईश्वरपूर शहराच्या दिशेने येताना वडिलांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली दरेल नावाची एक मुलगी सुद्धा पुस्तक वाचत होती. हे का वाचते असं मी तिला थांबून विचारल्यावर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते, वेळ वाया घालवत नाही असं ती म्हणाली. म्हणजेच ह्या सगळ्या घडामोडीमुळे सातारा शहरातल्या उत्तम अशा प्रकारच्या पुणेकर वाचत आहेतच्या धर्तीवरती झालेला पुस्तक महोत्सव आहे, तो प्रकाशक, लेखक, वाचक यांच्यासाठी संस्मरणीय ठरला. आणि पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या शतकी संमेलनासाठी या ग्रंथोत्सवानं, या साहित्य संमेलनानं उत्तम प्रकारची वार्ता निर्मिती केली असा निष्कर्ष कळाला.